पालकाचे पापड तयार करण्यासाठी अर्धा किलो एवढं तांदळाचं पीठ कोणत्याही एका पातेल्याने मोजून घ्यायचं. परातीमध्ये घालून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे, 2 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घालायची. जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं. त्यामध्ये 2 चमचे मीठ, 1 चमचा पापडखार घालून मिक्स करून घ्यायचं. एक जोडी पालक स्वच्छ धुवून बारीक कटिंग करून ह्या कोरड्या पिठामध्ये घालून घ्यायचा. सुरुवातीला कोरड्या पिठामध्येच ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ आणि पापडखार घातलेलं सगळं पाणी ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं. पीठ अगदी पातळ झालं तरी काहीच हरकत नाही. शिजल्यानंतर ते घट्ट होतं. कुकरच्या भांड्यामध्ये तेल लावायचं. यामध्ये हे सगळं पीठ घालून घ्यायचं. कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि थंड होण्या अगोदरच हे पीठ मोकळं करून घ्यायचं आणि एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालायचं आणि छान त्याला मळून घ्यायचं. पीठ अगदी नरम असं मळलं जातं. आता या पिठाचे आपल्याला जेवढ्या साईजचे पापड लाटायचे तेवढ्या साईजचे गोळे कटिंग करून त्याला गोलाकार आकार द्यायचा. एखाद्या स्टीलच्या पातेल्यात किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं. प्लास्टिक पेपरला हलकंसं तेल लावायचं. त्यावरती गोळा ठेवायचा. पुन्हा कागद ठेवायचा. बोटाच्या साहाय्याने पापड गोलाकार लाटून घ्यायचा. 1 दिवस घरामध्ये आणि 2 दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचे.